आदाब। आज मैं आप लोगों के सामने मशहूर मसनवी गुलजार नसीम, ये जो दयाशंकर नसीम की लिखी गई मसनवी है, उसका एक हिस्सा, एक मंजर मैं आपके सामने पेश करना चाहता हूँ। वो मंजर है आवारा होना बकौली का, ताजुल मुल्क गुलचीन की तलाश में। वो यहाँ पर मैंने आपको पहले से ही कहा कि यहाँ पर चंद किरदार है जो अहम है इस मसनवी के। उसमें एक है ताजुल मुल्क और उनके वालिद है ज़ैनुल मुल्क। उनके ज़ैनुल मुल्क के 4 बच्चे पैदा हुए थे और ये चार बच्चे पैदा हुए थे। और उसके बाद नजूमिया ने उनको कहा कि आपका एक 5वां बेटा, जिनका नाम ताजुल मुल्क रखा गया है, ताजुल मुल्क को देखने से आपको एक 5वां बेटा पैदा होगा और उसको देखने से आपकी रोशनी चली जाएगी, आंखों की रोशनी चली जाएगी। काश नष्टपड़म എന്ന് പറഞ്ഞു। और लेकिन उनको दूर रखा गया और इसी तरह अलग जो अपने जो वालिद को नहीं दिखाया गया और इसी तरह उनको कई साल तक रखा गया। അങ്ങനെ അവൻ എന്ത് ചെയ്തു, കുറെ വർഷങ്ങളോളം എന്ത് ചെയ്തു, ആരെയും കാണിക്കാതെ അങ്ങനെ വളർത്തിക്കൊണ്ടുവന്നു। आखिरकार एक दिन ऐसा हुआ कि ज़ैनुल मुल्क की नजर ताजुल मुल्क के ऊपर पड़ गई और उनकी आंखों की रोशनाई वो चली गई। അങ്ങനെ ഇതൊരു ദിവസം അങ്ങനെ കണ്ടുമുട്ടുന്നു, അതോടുകൂടി അദ്ദേഹത്തിന്റെ പിതാവിന്റെ കാഴ്ച നഷ്ടപ്പെടുന്നു। अब इങ്ങനെ എന്ത് ചെയ്യാണ്, वहां पर जो उन्होंने जो तरह तरह इलाज करवाने की कोशिश की और आंखों की रोशनाई वापस मिलने के लिए, लेकिन कहीं नहीं मिली और किसी भी तरह से वो जो उनकी जो आंखों की रोशनाई वापस नहीं मिली। അപ്പോ അങ്ങനെ ഒരു നിരക്കും കിട്ടിയില്ല। आखिरकार एक जोगी ने ये कहा कि एक मुआलिज ने, एक चिकित्सक പറഞ്ഞത് गुले बकौली को लगाने से आपकी रोशनाई वो वापस मिल जाएंगे। तो അങ്ങനെ എന്ത് ചെയ്തു, ഇങ്ങനെ ഗുല ബക്കൗലി ചെയ്യുന്നതോട് കൂടി എന്ത് ചെയ്യാം, അത് അതിന്റെ നീട്ടിക്കുന്നതോ അല്ലെങ്കിൽ സ്മെൽ ചെയ്യുന്നതോ അതിനോട് കൂടി എന്ത് ചെയ്യും, അദ്ദേഹത്തിന്റെ കാഴ്ച തിരിച്ചു കിട്ടും എന്ന് പറഞ്ഞു। यानी इस तरह हर कोई ये जो गुले बकौली की तलाश में निकलने लगे। उनके जो पहले के जो 4 शहजादे थे वो भी इसी तरह निकले और इसी तरह ये सुनकर ताजुल मुल्क भी जो गुलचीन की तलाश में निकले, गुले बकौली की तलाश में निकले। अब അങ്ങനെ आखिरकार उनको मालूम हुआ, उनकी जो तलाश में उनको मालूम हुआ कि ये जो बकौली है, गुले बकौली है, वो बाग इरम में है, पाकिस्तान में है और उनको वहां जाना आसान नहीं है। इसी तरह उन्होंने तरह तरह की कोशिश की गई और आखिरकार वो वहां तक पहुंच गए, यानी बाग इरम में पहुंच गए, वहां पर ये गुल मौजूद है। അങ്ങനെയാണ് അദ്ദേഹം അവിടെ നിന്നത് ഈ ബക്കൗലിയുള്ള ഗുല ബക്കൗലിയുള്ള ആ സ്ഥലത്തേക്ക് ബാഗ ഇറമിലേക്ക് परियों की मदद से वो वहां पर पहुंच गए। പരിമാരുടെ ജിന്നുമാരുടെ ദേവതമാരുടെ ഒക്കെ സഹായത്താൽ അവിടെ എന്ത് ചെയ്തു, എത്തിച്ചേർന്നു। ഇനി അതിനുശേഷം उन्होंने वहां पर ये जो फूल तोड़ा, അപ്പോൾ അവിടുന്ന് എന്ത് ചെയ്തു, ആ പൂ उन्होंने वहां से तोड़ा और वहां से वो बचकर निकल गया। और उसके बाद वहां पर क्या कैफियत गुजरी है और क्या हालत गुजरा है और उसके बारे में यहाँ पर बयान किया जा रहा है। गुल का जो अलम चमन चमन है, यूं बुलबुल खामा नौरजन है। गुलचीन ने वो फूल जब उड़ाया और गुंजा सुबह खिलखिलाया। मौका गुल का जो अलम, गुल यानी फूल का जो अलम है, दुख है, वो चमन चमन है, यानी पूरे चमन पर इसका जो अलम, दुख, रंज वो वहां पर पड़ा हुआ है। अब ये पू जो किसी ने उड़ाकर ले गया है और उसके बाद वहां पर पूरी तरह उस चमन में, उस पूरे बाग में वहां पर अलम, रंज, दुख पड़ा हुआ, भरा हुआ है। അവിടെ क्या कहना है, दुख का शोक मुगമാണ് അവസ്ഥ। यूम बुलबुल खाम नौर जन है, वहां पर जो बुलबुल है, इस चमन में जो बुलबुल थे, जो मैना थे, जो चिड़िया थे, वो भी उसी तरह आवाज उड़ा रहे हैं, वहां पर चहल पहल कर रहे हैं। गुलचीन ने वो फूल जब उड़ाया, यानी जो यहाँ पर ताजुल मुल्क ने जब उस फूल को जब वहां से तोड़ के ले गया और उसके बाद और गुंजा सुबह खिलाया, यानी उसी जगह एक और गुंजा वो वहां पर फूल की शक्ल में वहां पर खिल गया है और वहां पर उसी जगह അവിടെ വहां पर एक और गुंजा वो खिला है।
वो सब्ज़े बाग ख्वाब आराम, यानी वो बकौली गुलंदाम, यानी वो सब्ज़े बाग, उस ये जो हरा बाग है, जो हरा चमन है, यानी ख्वाब आराम, यानी वो बकौली का वो आराम कर रहे हैं। ख्वाब आराम यानी उनके जो ख्वाब देखने की जगह, यानी आराम से ख्वाब देखने की जगह, मतलब वो जो उनकी जो उनकी जो आराम घर, इस तरह कह सकते हैं। और यानी वो बकौली का गुलंदाम, यानी जो बकौली की का जो मकान, और इसी तरह कह सकते हैं वहां पर। हाँ, और उसके बाद जागी वहां पर ये जो इस तरह फूल जो वहां से जो चुनकर किसी ने ले गया है, उसके बाद वहां पर जो मैना है, जो बुलबुल है, वो लोग आप इस तरह चहल पहल कर रही है, और खुशी से नहीं बजाय वो गम से। और उसी तरह उसके बाद देखिए, जागी मुर्गे सहर के गुल से, उठी निखत सी फर्श गुल से। जागी मुर्गे सहर से, मुर्गी, हाँ आप लोग जानते हैं, मुर्गे सहर सुबह, यानी वहां पर जो हर कोई जाग उड़ने लगा। किस तरह? मुर्गे सहर के गुल से, यानी गुल शोर शराबा, बहड़म, आवाज, उसकी वजह से वहां पर ये जिस सुबह जो मुर्गियों की जो आवाज से वहां पर सुबह होने लगे, निश्चित प्रभातम आई। उठी निखत सी फर्श गुल से, उड़ी निखत सी खुशी से, फर्श गुल से, वहां पर जो हर कोई जो फर्श से, गुल भी निखत से, खुशी से जो खिलने लगे, അവിടെയുള്ള പൂക്കളൊക്കെ വിടരാൻ തുടങ്ങി। मुंह धोने जो आंख मिलती आई, मुंह धोने जो आंख मिलती आई, और आब वो चश्म हौज पाई। അപ്പൊ ഇതാണ് അവിടുത്തെ ഒന്നാമത്തെ ദൃശ്യം. ഇനി അടുത്ത് പറയുന്നത് मुंह धोना, हाँ जो आंख मिलती आई, मुंह धोने के लिए जो आंख मिलती आई, हाँ आंख इस तरह करके जो हम जिस तरह सुबह जो नींद से उठ जाते हैं, और उसी तरह आंख मिलते जो आते हैं, और उसी तरह എന്താ ഈ കണ്ണൊക്കെ എന്ത് ചെയ്യുന്നു, തിരുമ്പിയിട്ട് എണീക്കുന്നത് ആ രൂപം അതിനെ അവതരിപ്പിക്കുകയാണ്. എന്നിട്ട് മുഖം കഴുകാൻ വേണ്ടിയിട്ട് जो मिलती आई, पुर आब वो चश्म हौज पाई, उस वक्त वहां पर पुर आब से पूरा, इनिशियल आब से भरा, वो चश्म आंख है, चश्म पुर आब वो चश्म हौज पाई, यानी वहां पर एक जो उनकी जो आंखों से, पुर आब वो चश्म हौज पाई, जो आंखों में जो आंसुओं से भरा हुआ हमें दिखाई दिया. देखा എന്തുകൊണ്ടാണ് ഈ കാരണം? ഇങ്ങനെ ഈ ഒരു ബക്കൗലി ഈ രൂപത്തിലെ കണ്ണതൊക്കെ ഇതാക്കിയിട്ട് ഇങ്ങനെ വരച്ച് വരികയാണ്. അപ്പൊ അവർക്ക് എന്ത് ചെയ്തിട്ടുണ്ട്, वहां पर एक और दुख का, गम का मंजर वहां पर दिखाई दे रहा है. എന്താണ് കാരണം? ഇതിനിടക്കൊക്കെ ചില ലൈൻസ് കട്ട് ചെയ്തിട്ടുണ്ട്. അതുകൊണ്ടാണ് നമ്മുടെ സിലബസിൽ ഇല്ലാത്തതുകൊണ്ടാണ് ഇതിലൊരു കണ്ടിന്യൂഷൻ ചെറിയൊരു കുറവുണ്ടാകും. പുർ ആബ് വ ചഷം ഹൗസ് പായി. ഇനി അടുത്ത് നോക്കും, देखा तो गुल हवा हुआ है ना. इस तरह जब देखने पर मालूम हुआ कि वहां पर ये दुख की ये जो वजह क्या है. देखा तो गुल हवा हुआ है. അവിടെ എന്ത് ചെയ്തിട്ടുണ്ട്, ഈ गुल हवा हुआ है, गुल फूल, वहां पर जो वो फूल वहां पर नहीं है. हवा हुआ है എന്നാണ് കാറ്റായി പോയിട്ട് ഉദ്ദേശിച്ചതാണ്, वहां पर नहीं है वाइब है. അപ്പൊ അവിടെ എന്തുണ്ട്, ആ പൂവ് ഉണ്ടായിരുന്ന പൂ അവിടെ ഇല്ല. कुछ और ही गुल खिला हुआ है, उसकी जगह एक और फूल वहां पर खिला हुआ है. അതിന് പകരം എന്നുള്ളത് അവിടെ മറ്റൊരു പൂവാണ് പിടർന്നിരിക്കുന്നത്. ഇത് കണ്ടിട്ട് घबराई कि हे किधर गया गुल, ये देखकर बकौली डर गई, घबरा गई. वो कहने लगी किधर गया गुल, कहाँ गया मेरा वो गुल, मेरा फूल वो कहाँ गया. जुन चिल्लाई कि कौन दे गया जुल, मुझे जलन देकर कौन गया, यहाँ से निकल गया. जुन चिल्लाई यानी उसको गर्मी आ गई. कौन दे गया जुल, मुझको इतना जो गुस्सा गम देकर कौन यहाँ से बच निकला है. हे मेरा फूल ले गया कौन. ബക്കൗലി എടുത്ത് പറയാൻ ഡ്രമാറ്റിക് സ്റ്റൈലിൽ പറയുന്നത് ഹേ
कौन मेरा फूल ले गया कौन, मेरा फूल कौन चुन कर ले गया यहाँ से, या तोड़ कर ले गया। हे मुझे खार दे गया कौन, ആരാണ് ഇവിടുന്ന് मुझे खार देकर, खार कांडा, मुझे कांडा लगाकर, मुझे जो मजरूह करके कौन यहाँ से बच निकला है, എന്നെ മുറിവേൽപ്പിച്ചിട്ട് ഇവിടുന്ന് ആരാണ് രക്ഷപ്പെട്ടത്? ഹാത്ത് ഉസ്പെ, ഇനി അവൾ കുറച്ച് ബദ്ദുആയാണ്. എന്താണ് ഹാത്ത് ബദ്ദുഅ വരുന്നുണ്ട്. ഹാത്ത് ഉസ്പെ അഗർ പടാ നഹി ഹെ, അഗർ കിസി കാ ഭി ഹാത്ത് ഉസ്പെ പടാ നഹി ഹെ, ആരുടെയും കൈയൊന്നും പറ്റിയിട്ടില്ല എന്നുണ്ട് എങ്കിൽ എന്താണ് ബൂ ഹോക്കെ തോ ഫുൽ ഉടാ നഹി ഹെ, ബൂ ഹോക്കെ തോ ഫൂൽ ഉടാ നഹി ഹെ, ഉടന പറക്കം നടത്തലാണ് ഇവിടെ ബൂ ഹോക്കെ. അപ്പൊ ഇവിടെ നിന്ന് എന്താണ് ഈ വല്ല കാറ്റും മറ്റൊന്നും തട്ടിയിട്ട് ഇവിടുന്ന് പറന്നു പോയിട്ടില്ല എന്ന് ഉണ്ടാവോ? ആരർത്ഥത്തിൽ ചോദിക്കാണ്. നർഗീസ് എന്നിട്ട് ചോദിക്കാണ് അവിടെ ആരുണ്ട്? നർഗീസ് പോണ്ട്. പൂछ रहा है कि तू दिखा किधर गया गुल, तू बता किधर गया मेरा वो गुल. ഇനി അടുത്ത് പറയുന്നത് സൂസൻ എന്ന് വേറൊരു പൂവിനോട് പറയണത് തൂ ബതാ കിധർ ഗയ ഗുൽ. അപ്പോ അതിനോട് ചോദിക്കാണ് നീ എവിടെ പോയി, മേരാ ഫൂൽ വോ കഹാ ഗയ. സൂസൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരു ബ്ലൂ കളറുള്ള ഇതാണ്, ഫ്ലവർ ആണ്. സൂസനോട് ചോദിക്കാണ് തൂ കിധർ ഗയ വോ ഗുൽ. സുംബുലിനോട് ചോദിക്കാന് ശേഷം സുംബുൽ मेरा ताजियाना लाना, मेरे जो अभी क्या है वो कहाँ है और उसके बारे में आपकी जो खबर है वो क्या है वो पहुंचा दो. शमशाद, उसी तरह एक और पेड़ है, उससे कह रही है कि उन्हें सूली पर चढ़ा देना, उन्हें सूली पर चढ़ाना. सूली पर चढ़ाना कुरिशिलेत्या. अरे जिसने इस फूल को तोड़कर ले गया है, ഈ പൂവിനെ ഇവിടുന്ന് പൊക്കിപ്പോയ ആളുണ്ടല്ലോ, അവനെന്ത് ചെയ്യണം? സൂലി പർ ചടാന. ശംഷാദിനോട് പറയാണ്. എന്നിട്ടോ खराई खवासे सूरत बैद, इस सूरत को, इस बदल गई सूरत को देखकर वहां की जो खवासे हैं, खवास खास, उसकी जो खास वहां की जो खास लोग है, അവിടെയുള്ള ഇവരുടെ അടുത്ത ആളുകള്, ആരുടെ ബക്കൗരി के जो खास लोग है, वो लोग थर थराने लगे, डरने लगे, खौफज़दा होने लगे. एक एक से पूछने लगी बैद, एक एक से होकर वो उसकी जो बैद मीन्स इलाज, वैद्यम എന്നറിയില്ലേ അതാണ്. അപ്പൊ എന്ത് ചെയ്തു? एक एक से उसकी जो क्या दवा है और उसके बारे में उसका क्या इलाज है वो उसके बारे में पूछने लगी. അപ്പൊ ഓരോരുത്തരോട് ചോദിക്കാൻ തുടങ്ങി എന്താണ് ഇപ്പൊ ഇതിന്റെ പ്രതിവിധി, ഇവരുടെ ഈ ഒരു ദുഃഖം മാറ്റാൻ എന്നുള്ള അന്വേഷിക്കാൻ തുടങ്ങി. നർഗിസ് ने निगाह बाजियां की, നമ്മൾ നേരത്തെ പറഞ്ഞ നർഗിസ് പോ എന്ത് ചെയ്തു? നിഗാഹ് ബാസിയാ की, എല്ലായിടത്തേക്കും ഒന്ന് എന്ത് ചെയ്തു? അങ്ങനെ ഉയർന്ന് നിഗാഹ് ബാസിയാ की, നസർ ദൗഡായി. സൂസൻ ने जबान दराजियां की, जबान दराजी, ദറാസ് പറഞ്ഞാൽ നീള എന്നുള്ളതാണ്, ജബാൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ നാവാണ്. നാവ് നാക്ക് നീട്ടി പറഞ്ഞാല് ആകെ അന്തമിട്ട് പോലെ നിൽക്കുന്നു അല്ലെ. പത്താബി പത്തേക്കോ ജബ് നെ പായ. ഇനി അവസ്ഥ അടുത്ത് പറയുന്നത് പത്താബി, പത്ത രണ്ടർത്ഥത്തിൽ പറയാറുണ്ട്. ഒന്ന് പത്ത എന്ന് പറഞ്ഞാൽ ഏല എന്നുള്ളതിന് പറയുന്നുണ്ട്, ഒന്ന് പത്ത എന്ന് പറഞ്ഞാല് അഡ്രസ് എന്നുള്ളതിന് പറയാറുണ്ട്. പത്താബി പത്തേക്കോ ജബ് നെ പായ, ഇനി ഇവിടെ രണ്ടർത്ഥത്തിൽ ഉപയോഗിച്ചിട്ടുണ്ട്. ഒന്നാമത്തെ എന്താണ്? പത്താബി, പത്ത അഡ്രസ്. രണ്ടാമത്തെ എന്താണ്? ഇല എന്നുള്ളതാണ്. പത്താബി പത്തേക്കോ ജബ് നെ പായ, അതിന്റെ ഇലകൾക്ക് പോലും എന്ത് ചെയ്തില്ല, ഇതിനെ കുറിച്ച് യാതൊരു അഡ്രസ്സും കിട്ടിയിട്ടില്ല. ജബ് നെ പായ कहने लगी क्या हुआ खुदाया, हे खुदा क्या हो गया ये फूल. അടുത്ത് अपनों में से फूल ले गया कौन, और उसके बाद पूछ रहा है कि अपनों में से, हम लोगों में से कौन ले गया फूल. बेगाना था सबसे के सिवा कौन, यहाँ पर सबसे के सिवा कौन बेगाना था. അടുത്ത് പറയുന്നത് शबनम के सिवा चुराने वाला, यहाँ पर आकर ये जो बगैर किसी इजाजत यहाँ पर आकर ये जो फूल को चुराने वाला, चोरी करने वाला कौन. शबनम के सिवा, शबनम ड्यू स्नो, ऊपर का था, कौन आने वाला, ऊपर का कौन आने वाला है. यहाँ पर ऊपर का मीन्स मतलब यहाँ बाहर कौन आने वाला है. जिस कफ में वो हो दा हो जाए എന്നാണ് ബദ്ദുആ വരുന്നത്. എന്താണ് എന്താണ് ബദ്ദുആ എന്ന് പറഞ്ഞാല് നമ്മൾ ക്ഷപിച്ചുകൊണ്ട് പ്രാർത്ഥിക്കുക എന്നറിയില്ലേ, ക്ഷപിച്ചുകൊണ്ടുള്ള പ്രാർത്ഥന, നശിച്ചു പോട്ടെ എന്നറിയില്ലേ, ആ രൂപത്തിലുള്ള എന്താണ്. ജിസ് കഫ് മേ ഹോ, ജിസ് കഫ് മേ, കഫ് हाथ, जिस हाथ में वो गुल हो, यानी जिसके पास वो बकौली का जो गुल है, फूल है वो हो.
उनके हाथ दाग हो जाए, दाग काला, काला हो जाए. അങ്ങനെ കൈ എന്താണ് നശിച്ചു പോയാൽ മതിയായിരുന്നു എന്ന് പറയാണ്. जिस घर में हो गुल चिराग हो जाए, वो जिस घर में वो फूल को रखा गया है उस घर में हो गुल चिराग हो जाए, वो फूल चिराग की तरह हो जाए. मतलब वहां रोशनी देने वाला नहीं बजाय उस घर को जलाने वाला बन जाए. കത്തി പോട്ടെ, അതോടുകൂടി എന്തിനാ ആ വീട് നശിക്കട്ടെ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കണം ഇവിടെ. बोली वो बकौली के अफसोस, ये सुनकर बोली बोली वो बकौली बोलने लगी के अफसोस, हाय हाय, गम का इजहार कर रही है. गाफिलत से ये फूल पर पड़ी ओस, गाफिलत से अनजाने ये फूल पर ओस मीन शबनम, ड्यू, स्नो, वो पड़ गई हो. आंखों से अजीज गुल मेरा था, वो जो ഇങ്ങനെ ആശ്വസിക്കാൻ നോക്കാണ് ഇവിടെ. എന്താണ് ഇനി അവസരത്തിൽ മഞ്ഞുതുള്ളികൾ എനിക്ക് പറ്റുകൊണ്ടായിരിക്കാം എന്നൊക്കെ പറഞ്ഞുകൊണ്ട് ആശ്വസിക്കാൻ നോക്കണം അവൾ സ്വയം. എന്നിട്ടോ അവസാനം അടുത്ത് പറയണ ഇവിടെ ആ ഒരു സങ്കട പറച്ചിൽ എന്ന് പറയണ എന്തിന്, ആംഖോं से अजीज गुल मेरा था, वो जो गुल है वो मेरी आंखों से भी प्यारा था, എന്റെ കണ്ണുകളെക്കാളും എനിക്ക് പ്രിയപ്പെട്ടതായിരുന്നു എന്ത്, वो बकौली, वो जो गुल बकौली कह रही है, पतली वही चश्म हाउस का था. उस नाम का सबा न लेती थी मैं, उस गुल की हवा न देती थी मैं, गुलचीन का जो हाय हाथ टूटा, गुंजे के भी मुंह से कुछ न फूटा. നോക്കാം. അങ്ങനെ എനിക്കിത് കണ്ണുകളെക്കാളും എന്താണ് പ്രിയപ്പെട്ടതായിരുന്നു, അത്രമാത്രം ആ ഒരു അട്രാക്റ്റീവ് ആയിരുന്നു. ആ രൂപത്തിലൊക്കെ ഇങ്ങനെ അവതരിപ്പിക്കുകയാണ് ഇവിടെ. എന്നിട്ട് പറയണത് തന്നെ നാം ഉസ്കാ സബാഹ് ന ലേത്തി थी मैं उसको, ये जो फूल को जो ले गया उसको मैं सबा नहीं लेती. അത് ഇവിടുന്ന് हवा उड़ाकर ले गई, इतने इस तरह में भरोसा मैं नहीं कर सकती. എനിക്കൊരു വിശ്വാസം വരുന്നില്ല എന്താണ് കാറ്റിന് പോയതാണെന്ന് എനിക്ക് തോന്നുന്നില്ല. इस गुल की हवा न देती थी मैं, इस गुल की हवा न देती थी मैं इसको, ये जो फूल को चुराने वाला इसको मैं हवा उसका नाम लेना या देना मैं नहीं चाहती. गुलचीन का जो हाय हाथ टूटा, और उसके बाद फिर वो बदुआ दे रही है. गुलचीन का जो हाय हाथ टूटा, और उनका ये जो गुल को फूल को, ये जो फूल को तोड़कर ले जाने वाला और उसका हाथ टूट जाए, गुंजे के भी मुंह से कुछ न फूटा. उस वक्त भी उस वक्त भी गुंजे के मुंह से कुछ न फूटा. गुंजा मीन्स पूमट, उसके मुंह से कुछ भी नहीं, कोई आवाज नहीं दी, वो कुछ नहीं बता रही है. ओ खार पड़ा के तेरा चंगल, ओ खार, और उसके बाद कांडे को बता रही है कि तेरा चंगल उस पर नहीं पड़ा है, നിന്റെ ഒരു സ്പർശനം പോലും ഈ മുൾക്കൂട്ടങ്ങൾ പോലും എന്ത് ചെയ്തില്ല, അതിനൊന്ന് തോണ്ടിയില്ലല്ലോ എന്ന് ഞാൻ പറയില്ലോ, അതിന് മുറിവേൽപ്പിച്ചില്ലല്ലോ. മുഷ്കേ कसले ने तूने सुंबल, ये सुंबल तूने उसकी जो मुश्क है और उसको भी तुमने नहीं पकड़ लिए. ഇവിടെ വന്നാൽ അതിന്റെ സ്മെല്ല് പോലും നീ പിടിച്ചു വെച്ചില്ലയോ സുംബുലൻ ചോദിക്കാണ്. ओ बादे सबा हवा न बतला, ओ सबा तो इस तरह मत बता, उसको हवा लेके गया, ഇതിനെ കാറ്റ് കൊണ്ടുപോയതെന്ന് നീ ഒരിക്കലും പറയല്ലേ. खुशबू ही संगा पता न बतला, ഇതിനെ ഇനി എന്താണ്, खुशबू ही संगा, मुझे उसकी खुशबू कम से कम पहुंचा दो. पता न बतला, और उसके एड्रेस अगर तुमको मालूम नहीं है तो मुझे तुम उसकी जो खुशबू पहुंचा दो. बुलबुल तो चाह अगर खबर है, ये बुलबुल तुमको अगर उसके बारे में कोई खबर हो, तुम ചഹക് നീ എന്ത് ചെയ്യാം, ഒന്ന് ചിലക്ക്, അല്ലെങ്കിൽ ഒന്ന് ശബ്ദം ഉണ്ടാക്കുക, എന്നാലും എനിക്ക് എന്ത് ചെയ്യാം, അറിയാം എവിടെയാണ് ഇതുള്ളത് എന്ന്. ഗുൽ തൂ ഹി മെഹക് ബതാ കിദർ ഹെ, ए फूल
तू ही महक और उसकी खुशबू मुझे पहुंचा दे। ये पूर्ण തന്നെ പറയാണ് तू ही महक बता किधर है तुम। लर्जा थी जमीन ये देख कुहराम थी, सब्जे से रास मोबर अंदाम। और उसके बाद बता रही है कि वहां के जो हालात वो किस तरह थे। लर्जा दी लरजने लगे थे, शिवरिंग, हाँ डर डर रही थी, खौफ ज़िदा थी। जमीन वहां पर लरज उठ रहे थे। ये देख कुहराम थी, यानी वहां की जो हालात देखकर वो जमीन भी गिड़गिड़ाने लगे थे, വിറക്കുന്നുണ്ടായിരുന്നു ഭൂമി വരെ। सब्जे से रास मोबर अंदाम, यानी वहां पर सब्जे से रास मोबर अंदाम ആകെ മരവിച്ചിട്ട്, आगे തന്നെ ശരീരമൊക്കെ ആ പേടിച്ച് വിറച്ച് മരവിച്ചിട്ട് തന്നെ മോബർ अंदाम हो गए थे, रोंगटे खड़े हो गए थे। ആകെ എന്ന് വെച്ചാൽ നമ്മള് നരമ്പൊക്കെ ഈ രോമങ്ങളൊക്കെ എടുത്ത് പിടിച്ചു നിൽക്കുന്ന അറിയല്ലോ, അതാണ് മോബർ अंदाम അവതരിപ്പിക്കുന്നത്. ഈ ആകെ പേടിച്ച് മരവിപ്പിച്ചു പോയിരുന്നുള്ള അർത്ഥത്തിലാണ്. उंगली लब जो रिख के शमशाद, इसको देखकर शमशाद, इन सारी हालात को देखकर शमशाद वो एक पेड़ है, वो उंगली लबों पर रखने लगी, ചുണ്ടത്ത് ഇങ്ങനെ കൈയൊക്കെ വെച്ചിട്ട് അങ്ങനെ ആ ഒരു ഒന്നും പറയാൻ കഴിയാത്തൊരവസ്ഥ. उस हालत को यहाँ पर, उस मंजर को यहाँ पर बयान किया जा रहा है। था दम बखुद उसकी सुन के फरियाद, खुद ब खुद अपने आप ये जो तमाम फरियाद को सुनकर सुन रही थी। जो नखल था, वहां पर जो पेड़ था, जो खजूर का जो पेड़ था, वो सोच में कड़ा। ये सब देखकर वहां पर जो नखल खजूर का पेड़ ഈത്തപ്പന മരം, കാരണം എന്താ അറിയോ, ഈത്തപ്പന മരം അത് സ്റ്റേണായി നിൽക്കുന്ന ഒരു മരം എന്ന അർത്ഥത്തിലാണ് അതിനെ ഉപയോഗിക്കുന്നത്. അപ്പൊ അവിടെ ഒരു കാവൽക്കാരൻ ആ രൂപത്തിൽ നിൽക്കുന്ന ഒരു അർത്ഥത്തിലാണ് ഉപയോഗിക്കുന്നത്. जो नखल था, जो पेड़ था, खजूर का जो पेड़ था, वो भी सोच में खड़ा हो गया। जो बिर्ग था, हाथ मिल रहा था, एक और पेड़ बिर्ग, वो ये सब देखकर हाथ मिल रहा था, എന്ന് വെച്ചാൽ കൈ കൂപ്പി നിൽക്കുകയാണ്, മറുപടി ഒന്നും പറയാനില്ല, ക്ഷമ ചോദിക്കാനുള്ള അർത്ഥത്തില്. രംഗ് उसका गरस लगा बदलने, उसके रंग वो बदलने लगे, आगे गुल बेर्ग से गुल कफ लगी वो मिलने, यानी उस पेड़ की जो गुल है वो भी हाथ मिलाने लगे, माफी मांगने लगे. बदले की अंगूठी डीली पाई. അപ്പൊ ഇങ്ങനെയൊക്കെ നിൽക്കുന്ന ഒരു ഇതാണുള്ളത്. ആ സമയത്താണ് ബക്കൗലി എന്ത് ചെയ്യുന്നത്, बदले की अंगूठी डीली पाई. उस वक्त बकौली की जो हाथों में जो अंगूठी थी, മോതിരം റിംഗ്, അതെന്ത് ചെയ്തു, ആ മോതിരം എന്ത് ചെയ്തിട്ടുണ്ട്, डीली पाए, डीला डाला, लूस उसको महसूस हुआ, लूस होता हुआ उसको महसूस हुआ. ऐसे वक्त में बदले की जो अंगूठी, बदല എന്നാണ് ഇവിടെ നിന്നുണ്ട് എന്ന് വെച്ചാല് മോതിരം കൈമാറ്റം ചെയ്യുക എന്നുള്ള ഒരു ചടങ്ങുണ്ട്. ഒരാളെ ഇഷ്ടമായി, അങ്ങനെ എന്ത് ചെയ്യാണ്, ആ മോതിരം ആണ് പെണ്ണിനും പെണ്ണ് ആണിനും കൊടുക്കുന്ന ഒരു ചടങ്ങുണ്ട്. അപ്പൊ അതുപോലെ അതാണ് ഇവിടെ ബദലേക്ക് ഉദ്ദേശിച്ചത്. ബദലേക്ക് अंगूठी डीली पाई, उस वक्त उसकी जो अंगूठी है वो उसको डीली होती हुई उसको महसूस हुई. दस्त आवेज ഒറ്റ വാക്കായിട്ട് ഉപയോഗിക്കാറുണ്ട്. ദസ്താവേസ് എന്നുള്ള രൂപത്തിൽ അർത്ഥം ഡോക്യുമെന്റ് എന്നുള്ളതാണ്. ദസ്ത് ആവേസ് उसके हाथ आई. अब उसको ये मालूम हुआ कि ये किसी और नहीं बजाय इंसान ने ही ये काम किया है. दस्त आवेज उसके पास उसके जो प्रूफ वो आ गई. खातम थी नाम की निशानी, उसकी जो निशानी वो खातम थी. खातम अंगूठी, अंगूठी उसकी उसको अभी प्रूफ मिल गया, ये अंगूठी बदल गया है. इंसान की दस्त बुर्द जानी, उसको मालूम हुआ कि इसमें किसी इंसान की जो हाथ लग गया है, ഏതോ മനുഷ്യന്റെ പ്രവർത്തനം തന്നെയാണ്, മനുഷ്യന്റെ കൈകടത്തലാണ് എന്നുള്ളത് അവൾക്ക് ആർക്ക്, ബക്കൗലിക്കോ മാലൂം ഹുവാ. हाथों को मिला कहा कि है हाथ, हाथों को मिलाने लगे, जोड़ने लगे. എന്താണ് അവിടെ ആകെ പേടിച്ച് നിൽക്കുന്നുണ്ടോ, कहा कहने लगे वो है हाथ, मैं क्या करूं, वो എന്നിട്ട് खातम भी बदल गया है वो बदजात,
और फिर कहने लगी, इन्होंने तो फूल तो ले गया, उसके अलावा मेरे खातम को भी, मेरे अंगूठी को भी उसने बदल दिया है। वो ബദ്സാത്ത് എന്ന് പറഞ്ഞാല് വല്ലാതെ ഒരു ബദ് എന്ന് പറഞ്ഞാൽ മോശമാക്കി പറയുന്നതാണ്, ആ ലക്ഷണം കിട്ടുന്ന പറയുന്നതാണ്. उसने मेरे खातम को भी, मेरे अंगूठी को भी ले गया है. എന്റെ മോതിരം ഒരു മകൻ എടുത്തു പോയിട്ടുണ്ടല്ലോ എന്ന് പറയാണ്. എന്നിട്ട് ജിസ്നെ മുझे हाथ है लगाया, जिसने भी मेरे हाथ पर उसका हाथ लगाया है. ആരാണ് എന്റെ കൈ തൊട്ടിട്ടുള്ളത്, എന്റെ കൈ പിടിച്ചിട്ടുള്ളത്? वो हाथ लगे कहीं खुदाया, उस हाथ को खुदाया, उस हाथ को वो कहीं लग जाए. എങ്ങനെ എന്തെങ്കിലും സംഭവിച്ചു പോട്ടെ, ആ കൈ തന്നെ എന്തെങ്കിലും ആയിക്കോട്ടെ എന്നുള്ള ബദ്ദുആയാണ്. ഒരിയാൻ മുझे देख कर गया है, उसने मुझे उरियान देख लिया है. അവൻ എന്താണ് ഒരിയാൻ എന്ന് വെച്ചാല് വിവസ്ത്രനായിട്ട് തന്നെ അവൻ കണ്ടുപോയല്ലോ എന്ന അർത്ഥത്തിൽ പറയാണ്. ഒരിയാൻ मुझे देख कर गया है, खाल उसकी जो खींचे सजा है, उसकी जो खाल है स्किन्स है और उसको खींचना, उसकी जो खींचे सजा है, वो അവന്റെ തൊലി ഉരിഞ്ഞു കളയട്ടെ, അതാവട്ടെ അവനുള്ള ശിക്ഷ എന്ന് പറയാണ്. ये कह के जुनून में हो गज़बनाक, इतना कहकर वो एक उसके जो गुस्से से वो उस एक जुनून की हालत तक पहुंच गया. ये कह के जुनून में हो गज़बनाक, खून रोई लिबास को किया चाक. खून रोई, रोना കരയുക, खून രക്തം എന്നുള്ളതാണ്. ആ കണ്ണീരൊക്കെ പോയി ഇപ്പൊ എന്താണ് അവസാനം രക്തം വരെ ഒരിക്കൽ ആ രൂപത്തില് बहुत रोगी. और लिबास को किया चाक, लिबास कपड़ा, कपड़े को उसने चाक करने लगा, टुकड़ा टुकड़ा करने लगा. ആ വസ്ത്രം പോലും എന്താണ് കീറി പറിക്കാൻ തുടങ്ങി അവളെ. എന്നിട്ട് പറയണേ ഗുൽ കാസ ലഹു ബര ഗിരേബാർ, എന്ത് ചെയ്യാണ്? ഗുൽ കാസ, പൂവിനെ പോലെ എന്ത് ചെയ്തിട്ടുണ്ട്? ഉസ്കെ ഗിരേബാൻ എന്താണ്? ലഹു സെ ഭരാ പടാ ഹെ, എന്താണ് അവളുടെ ഗിരേബാൻ ഉസ്കെ കപ്പട പൂരെ ലഹു സെ ഭരാ പടാ ഹെ. അവൾക്ക് ആകെ എന്ത് ചെയ്യണം, ആകെ ഇതായിട്ട് അപ്സര അവൻ എന്ത് ചെയ്യണം, ആകെ ദേഷ്യം വന്നിട്ട് അവളെ തന്നെ കീറി പറിച്ചിട്ട് എന്ത് ചെയ്തിട്ടുണ്ട്? ഉനके पूरे बदन में लहू भरा हुआ है, അവളുടെ കപ്പടോ മേ വസ്ത്രത്തിലൊക്കെ എന്താണ് ആകെ രക്തം പുരണ്ടിരിക്കുകയാണ്. സബ്സെ കാസ താർ താർ ദാമൻ, സബ്സെ സെ കാ താർ താർ ദാമൻ, तार तार कर देना, बर्बाद कर देना. अब അവിടെ वहां पर उसने अपने जो दामन को, अपने जो दुपट्टों को, शाल को, इन सबको उसने तार तार कर दिया गया है. दिखला के कहा सीमन परी को, अब चैन कहाँ बकौली को. ये सब दिखाकर उसने सीमन परी, एक और किरदार है सीमन परी, अब सीमन परी को दिखलाकर ये कही कि अब चैन कहाँ बकौली को, अब मुझे यानी बकौली को चैन कहाँ है, चैन सोचता कहाँ है बकौली को. धी बस के गुबार से भरी वो, आंधी सी उठी हवा हुई वो. धी बस के गुबार से भरी वो, यानी वो धी बस के गुबार से, गुबार धूल यानी उससे भरी वो, यानी वो बहुत हद से ज्यादा गुस्से में आ जाना ने ഇവിടെ അതിനെ ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്. അതിന് വേർഡ് മീനിങ് പറയുമ്പോൾ കുറച്ച് വേറെ ഒന്നാണ്. ബസ് കെ ഗുബാർ സെ ഭരി വോ എന്ന് പറഞ്ഞാൽ പൊടി കൊണ്ടാകുന്ന പറഞ്ഞു വെച്ചാൽ ഇവിടെ ഉദ്ദേശിച്ച വെച്ചാൽ बहुत हद से ज्यादा वो गुस्से में आ गई. आंधी सी उड़ी, और उसी तरह उसने आंधी तूफान കൊടുങ്കാറ്റായിട്ട് എന്ത് ചെയ്യാണ് ഉठी हवा हुई वो, और आगे ना കൊടുങ്കാറ്റായി വീശുന്ന വെച്ചാൽ वहां पर वो बहुत ज्यादा हद से ज्यादा वो गर्म हो गया, गुस्सा हो गया, गुस्सावर हो गई. कहती थी परी के उड़ के जाती, गुलचीन का कहीं पता लगाती. ये सब देखकर सीमन परी ने उससे कहती थी कि मैं उड़ जाती, मैं उड़कर
मैं उड़कर देख कर ले आती हूँ, मैं देखकर मैं मालूम करके चली आती हूँ, ये कह रही है वो। गुलचीन का कहीं पता लगाती, इस तरह मैं कहीं जाकर, गुलचीन कौन है, कौन किसने ये फूल को तोड़कर ले गया है और उसका पता लगाकर मैं आऊंगी, इस तरह वो सीमेंट परी बता रही है। हर बाग में फूलती फिरी वो, यानी वो ये सीमेंट परी इस तरह जो बागों में, जो तमाम तर बागों में फूलती फिरती रही, हर जगह वो तलाश करती रही। हर शाख में झूलती फिरी वो, यानी इसी तरह हर शाख में, हर पेड़ में, यानी तो इसने तलाश करती रही। हाँ, जिस तख्ते में मिसले बात जाती, उस रंग के गुल की बू न पाती, बेवक्त किसी को कुछ मिला है, पता कहीं हुक्म बिन खिला है। जिस तख्ते में मिसले बात जाती, इस तरह जहां जहां हवा चली जाती है वहां वहां ये भी चली जाती रही। उस रंग के गुल की बू न पाती, लेकिन उसी रंग के, उसी किस्म के जो फूल, जिस फूल की वो तलाश में थी, उस फूल को उसको नहीं मिली। उस वक्त वो बता रहे कि बेवक्त किसी को कुछ मिला है, ये शायद किसी के हाथ लग गया है, पता कहीं हुक्म बिन हिला है, पता कहीं हिला नहीं मिला है, यानी इसका पता कहीं कुछ नहीं मिला है. ഞാൻ പലതും അന്വേഷിച്ച് നോക്കി, പക്ഷെ എനിക്ക് എന്ത് ചെയ്യുന്നില്ല, ഒരു സ്ഥലത്തും ഇതിനെ കുറിച്ചുള്ള യാതൊരു അഡ്രസ്സും ലഭിച്ചില്ല എന്നുള്ള അർത്ഥത്തിലാണ് ഇവിടെ പറയുന്നത്. അപ്പൊ ഓക്കെ, നമുക്ക് ഇത്രയും പറഞ്ഞെന്ന് വെച്ചാൽ എന്താ പറയാ, ഇവിടെ അവളുടെ ഈ ഒരു ബക്കൗലിയുടെ ഒരു അവസ്ഥയാണ് അവതരിപ്പിച്ചത്. അപ്പം അവിടെ നിന്ന് ഈ പൂവ് നഷ്ടപ്പെട്ടു. ഈ പൂവ് നഷ്ടപ്പെട്ടപ്പോ ആകെ ബക്കവലിക്ക് ബേജാറായി, ഇനി എന്ത് ചെയ്യണം എന്നറിയുന്നില്ല. അപ്പൊ അവൾ അവളുടെ ആ ഒരു സങ്കടത്തെയാണ് ഈ രൂപത്തിലൊക്കെ അവതരിപ്പിച്ചിട്ടുള്ളത്.